जगप्रसिद्ध हम्पीच्या जोडीनं ज्याचं नाव घेतलं जातं असं ठिकाण म्हणजे बदामी. चालुक्य घराण्याच्या राजधानीचे हे ठिकाण. इथला किल्ला, सुंदर लेण्या आजही त्या काळाच्या वैभवाची साक्ष देतात. चला तर माझ्याबरोबर या सुंदर अशा बदामीला. बदामीला आपण रेल्वे किंवा बाय रोड पोहोचू शकतो. नमस्कार मंडळी, आत्ता मी जस्ट बदामीला पोहोचले. बदामीच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता माझ्या मागे हां बघा सगळ्या बदामी रंगाचे इथे दगड दिसत आहेत. हा आय गेस बदामीचा फोर्ट आहे हा. आणि ह्या साईडला जे दिसतंय त्या बदामीच्या लेण्या आहेत. त्या आता मी उद्या जाऊन एक्सप्लोअर करणार आहे सगळं काही. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. बदामीच्या गुफा बघायला आले. 4 गुफा आहेत, 4ही बघण्यासारख्या आहेत. या पहिल्या गुफेला आली पहिली, खूप सुंदर आहे. इथे ना चढायला भरपूर आहे. गुहेत गुफांमध्ये प्रत्येक ठिकाणी चढायला आहे आणि पायऱ्या आहेत ना त्या उंच उंच पायऱ्या आहेत जरा. आत्ता ना मी दुसऱ्या गुहेशी आली. ही विष्णूला समर्पित आहे. या गुफांना आणि या फोर्टला असा हा दगड जो आहे तो असा बदामी रंगाचा दगड आहे, म्हणून याला बदामी नाव पडलं असावं बहुधा. असा लालसर बदामी रंग आहे या गुहांचा. पण गुहांपेक्षा जास्त मला त्या फोर्टचा रंग बदामी वाटतोय. खूपच मस्त आहे. मंडळी, 4थ्या गुफेशी आले. इथून व्ह्यू बघा काय मस्त दिसतो लेकचा. वाव, आणि काय ग्रीन आहे. आत्ता जस्ट पाऊस पडून गेला ते खूप ग्रीन झालं, एकदम मस्त दिसतंय.
माकडं खूप आहेत. माकडांपासून सावधान राहायला पाहिजे. हातातलं सगळं खेचून घेतात. आम्ही त्या गाडीतच ठेवून आलो. पार्किंग आहे इथे. आम्ही गाडीतच सगळं पर्स पण ठेवून आलो. बघा हातात काही नाही. हे जे लेकमध्ये त्या साईडला दिसतंय बघा, ते भूतनाथ टेम्पल आहे. ते पण आता आम्ही इथून बघायला जाणार आहोत. खूप सुंदर असं देऊळ आहे. हे आहे अगस्ती लेक, जे मगाशी मला त्या गुफांमधनं दिसत होतं. हे अगस्ती लेक. आणि इथे मधोमध भूतनाथ मंदिर आहे आणि अजून एक बाजूला एक मंदिर आहे. तेही आता मी बघते. दगडात बघितलं इथे शंकराची पिंड आहे, नंदी आहे. किती छान कोरीवकाम आहे सगळं. आणि ह्या साईडला लेक आहे आणि तिथे बेंच ठेवलेत बसायला पण. आत्ता इथे सनसेटच्या वेळेस काय वाटेल माहिती, तिथे सनसेटच्या वेळेस तिथे बसलात ना, वारा पण आत्ता मस्त आहे, काय वाटेल. आणि किती ग्रीन आहे. आत्ताच हे मंदिर बघून आले, खूपच मस्त आहे. आणि हे सगळं एकदम इतकं छान दिसतंय ना. एकदम अशोका पिक्चर बघितलंय, अशोका पिक्चरचा सेट इथे लागलाय असं वाटतंय जवळपास. एकदम प्राचीन युगात पोचली आहे मी. खूपच मस्त वाटतंय. या बदामीच्या किल्ल्यावर आले आणि इतका मस्त किल्ला आहे. तुम्ही जर रावडी राठोड पिक्चर बघितला असेल तर त्याचा क्लायमॅक्सचा सीन इथे शूट झाला आहे. बदामी शहर बऱ्यापैकी मोठे आहे. बदामी शहरातच काही राहण्यासारखी चांगली हॉटेलसुद्धा आहेत. आमचं हॉटेल खूपच छान होतं. मस्त आता फ्रेशन अप झाले आणि आता भूक लागली आहे, जेवायची वेळ झाली आहे, डिनर करायला चालली. आणि आता ना प्लेझंट वेदर आहे. दिवसा गरम असतं हे बदामी आणि रात्री जरा बरंच कूलडाऊन आहे. खूप छान प्लेझंट वाटतं आता. आणि हे गार्डन वगैरे छान मेंटेन केलं आहे ना त्यांनी.
स्विमिंग पूल पण आहे, तो उद्या सकाळी बघणार. आता वेळ मिळाला तर स्विमिंगचाही आनंद घेण्यात येईल. आमचं हॉटेल खूपच चांगलं होतं. फॅमिलीसाठी मी नक्की रेकमेंड करीन. तर मंडळी, कसा वाटला हा बदामीचा भाग तुम्हाला? आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबही करा. लवकरच भेटूया पुढील भागात ऐहोले आणि पठ्ठडकलला. बाय.